ज्याची उत्कटा सर्वांना शिगेला पोहोचली होती ती मॅच सध्या आज मैदानामध्ये आपण अंतिम मॅच पाहणार आहोत. आजच्या दिवसातील शेड्यूल मधील कोणता संघ अंतिम 3 वरती जाऊन पोहोचेल? एस एस क्लब होलीपाडा किल्ला संघ की गरज स्पोर्ट्स संघ हे पाहायचंय. एक रंगतदार मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना नक्की पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षक वर्ग जुळलेत. आता जर पाहिलं तर कुणी झाडाचा आसरा घेतोय, कोणी प्रेक्षक वर्गाचा आसरा घेतोय. जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिला तर मॅचचा आनंद घेत आहेत. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटवरती प्रेम हे अनेकदा आपण सर्व खेळाडूंचं पाहिलंय. या भारतामध्ये तर एक मोठं ग्लॅमर उपलब्ध झालंय. अनेक ठिकाणी आपण पाहतो या भारतामध्ये क्रिकेटचा खेळ खेळला जातो. चला काही करायचंय, विनंती करतोय. चला बॅटिंग टीम 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करा. बॅटिंग टीम 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे विनंती करतो आपल्याला. आजच्या काळात या क्रिकेटच्या खेळाला मोठं ग्लॅमर आणि आज सर्वांना वेळ लावून सोडणारे खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहे. अगदी एक छोट्या मुलापासून ते मोठ्या बुजुर्गाच्या व्यक्तिमत्वापर्यंत अनेकदा या खेळाला सर्वजण खेळत असतात. आज लहान मुलांसाठी प्लॅटफॉर्म जर पाहिलं तर अंडर 25 असेल, 20 असेल, याच्या देखील मॅच आपण पाहतो. त्याचबरोबर जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांना कुठला प्लॅटफॉर्म असेल तर 40+ हे प्लॅटफॉर्म आपण त्यांच्याकरता पाहत असतो. म्हणजेच सर्वजण या क्रिकेटच्या खेळामध्ये सहभागी होतात. महिला देखील सहभागी निश्चित रूपाने आपण पाहिल्यात. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वारंवार विनंती करतोय. गरज स्पोर्ट्स संघ फिल्डिंग लावून घ्यायचं विनंती आपल्याला असेल. महिलांचंही योगदान या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप सारं आहे आणि महिलांचं योगदान जर आपण वक्तृत्व केलं या जीवनामध्ये तर महिला बचत गटापासून ते जवळजवळ भारताच्या राष्ट्रपतीपर्यंत महिलांचं योगदान हे भरपूर आहे. चला गेम स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल अमित तांडेल. एक महत्वाचा अगदार या संघातून आपण नेहमीच पाहिलंय. स्ट्रायकिंग एंडवरती कृतिक. पहिला बॉल हुकचा फटक्यात चांगलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना फाईन लेग बीट करत असताना 4 धावा, चौकार. थँक्यू. आमचे डिजिटल ऑपरेटर एक गोष्ट माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत आहेत. लगातारची 4थी मॅच खेळती आहे टीम एस एस क्लब होलीपाडा किल्ला संघ. म्हणजे एनर्जी पहा अजूनपर्यंत मॅच खेळतायत. एनर्जी संपूर्ण या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे. अमित तांडेलचा पुढचा बॉल समोरूनच वळवलाय. चांगलाच बॉल वळवलाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल आम्हाला, कारण जो टर्न प्राप्त केला होता टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने निघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतात आपण. पुढे पडला, स्विंग पहा, स्विंग पहा. वॉट अ बॉल. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता प्रश्न विचारलेत गोलंदाजांनी फलंदाजावरती. अफलातून दर्जाचे बॉल. पहिला बॉल जरूर चौकाराला, त्यानंतरचे 2 बॉल हे राहिले गोलंदाजाच्या नावे. स्टेप आउट झाले. ओळखलं होतं फुलर लेंथवरती बॉल हाताळला, तोही बाहेरच्या दिशेने निघणारा होता. चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते अमित तांडेलची, नियंत्रित गोलंदाजी. पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक. थोडेसे घुटणे टेकवलेत फलंदाजाचे
या बॉलला मारण्याकरता. आणि आता सध्या बोलबाला राहत असताना अमित तांडेलचा पाहू शकताय. जरूर पहिल्या बॉलवरती चौकाराला टीट फॉर टॅट, जसाच तसे परिउत्तर वड बॉल. लगातारचे 3 बॉल काय राहिलेत अमित तांडेलच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, हाही बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा हा चौथा डॉट बॉल. प्रेशर वाढत चाललंय. प्रेशर क्रिकेटची शिडीचे प्रेशर आहे, कुकरच्या शिडीचा प्रेशर नाही. हा प्रेशर सध्या क्रिकेटच्या शिडीचा आहे. पुढचा बॉल प्रेशर वरती आले, परंतु बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न. भिरकावला जाईल का? एफर्ट चांगले दर्शवले, परंतु जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना. सिक्सर. थँक्यू. पहिल्या षटकात बोल बारा राहिला. आता सामना जर पाहिला तर या पहिल्या षटकामध्ये 50-50 राहिलाय, कारण ज्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरचे 4 बॉल डॉटच्या स्वरूपात आले आणि अखेरचा बॉल तो मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता सिक्सर पाहायला मिळाला कृतिकच्या बॅटमधून. आता स्ट्रायकिंग एंडवरती जागृत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरा करता करण आलाय आणि करण वरती चढवण्याचा हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. जरूर एका खाली असं वाटलं होतं की बॉल क्लिअर होईल, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, या संध्याकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरण नक्की असतं. बॉल आरामात ट्रॅव्हल होऊ शकत नाहीये आणि त्यावरती सध्या 2 धावा घेण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून झालंय, जागृत आणि कृतिकच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 12, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. करण तयार. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ड्राईव्हचा फटका ऑफ साईडला चाललाय. डीप मध्ये खेळाडू आहे, वेगाने बॉलवरती. सेकंड करता बॉल आहेत. सेकंड ही कंप्लीट. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट प्राप्त केली आहे. आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आणखीन एकदा 2 धावा वाढल्यात, जाऊन पोहोचले 14-14. सिंगल डबल महत्व खूप आहे या धावांना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये. परिपक्वता. हा जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना. वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार. सिक्सर. थँक्यू. लाजवाब फटक्या सिक्सर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. हाही बॉल उडवण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये, इव्हन गॅपमध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाकेदार चौकार. 4. थँक्यू. चांगली बॅटिंग मैदानामध्ये जरूर दर्शवते. जागृत राहा असा आशीर्वाद गोलंदाजी करणाऱ्या टीमला तो सध्या देतोय. समोर स्टँड अँड डिलिव्हर्ड. चांगलाच फटका सजवले, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे अमित तांडेल बॉलवरती जोपर्यंत येत आहेत. थ्रो ही चांगला केलाय, परंतु 2 धावा त्या काही अडवू शकणार नाहीयेत. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या फळकावरती 26. दमलेत आता खेळाडू. एस क्लब होलीपाडा किल्ला संघाचे खेळाडू धावत पळत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली आहे आणि रनिंग मधून आणि लगातार 4थी मॅच आहे, त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर थोडासा थकवा निर्माण झालाय. तरी देखील हा बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. 4.
थँक्यू. भीती सगळ्यांनाच वाटते, काही मागे फिरतात, काही लढतात. हा खेळाडू लढलाय आज. 6 बॉलमध्ये 20 बनवले जागृतने. हा संघ देखील लढलाय आज. एस एस क्लब होलीपाडा किल्ला संघ, कारण लगातारची 4थी मॅच तो सध्या मैदानामध्ये खेळतायत आणि त्यांचा जो परफॉर्मन्स राहिलाय तो अगदी उत्तम दर्जाचा राहिलाय. त्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर चांगलेच राहिले खेळ. जवळजवळ 3 मॅच जिंकत आलेत. ही 4थी मॅच ती खेळत आहेत. आणि मॅच आजच्या दिवसातील जोही संघ जिंकेल तो संघ पोहोचेल आजच्या दिवसाचा मानकरी होत असताना अंतिम 3 मध्ये. गोलंदाज तयार. मयूर गोलंदाजी मार्कवरती. मयूरचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे बॉलवरती वेगाने. जोपर्यंत येईल 2 धावा कंप्लीट. आणखीन एकदा 2 धावा. सिंगल डबल. तेही महत्वाचं हकदार आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि तेच इथे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण घाई करून फायदा नाहीये. हे खास करून ठाऊक आहे एस एस क्लब हुलीपाडा किल्ला संघाच्या खेळाडूंना, कारण धावसंख्या आपल्या जी हवी आहे ती आलेली आहे. त्याच्यामुळे सध्या सिंगल डबल त्याच्यावरती देखील लक्ष विदित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आणि यावेळी बॅटची हलकीशी परतावं लागेल फलंदाजाला. तंबूच्या आश्रयाला पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तंबूच्या आश्रयाला जाईल बाद. एक चांगली कामगिरी केल्यानंतर आता सध्या तंबूच्या आश्रयाला फलंदाज पाहायला मिळतोय. आता नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता आस्तिक मैदानामध्ये जातोय. एका बाजूने जागृत जर पाहिलं तर थोडासा थकलाय, दमलाय, कारण लगातार 4थी मॅच ते सध्या खेळत आहेत. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट हेही चांगल्या रीतीने आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मयूर आहे गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक अंतिम 3 ओव्हर सध्या चालू आहे आणि मयूरचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने तयार होईल. वेगात टाकलाय, फ्लिक केलंय, फ्लिक फ्लिक फ्लिक. बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना ओव्हर दी रोप 4 धावांकरता येतोय धमाकेदार चौकार 4. थँक्यू. चौकाराला 4 धावा आले. टीमची धावसंख्या मजल मारती एक चांगल्या धावसंख्येवरती 36 रन्स आणि स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला टाकलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच करणं तेच महत्वपूर्ण कंक्षा, आणि तो कंक्षा सध्या भागलाय. आणि तू जर पाहिला तर परतावा लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. आणि तू जर पाहिला तर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू डिझी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल इथून फेकून झालेत. मयूरच्या षटकातील 36 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुलटस समोर उडवलाय. वा, फटक्या छान आहे. जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना स्ट्रेट अँड डिलिव्हर्ड सीमारेषा पार. सिक्सर. थँक्यू. हा आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, तो सध्या मैदानामध्ये दर्शवतोय. स्ट्रायकिंग एंडवरती तेच राहिले आणि त्याच्या बॅटमधनं हल्ला जवाब सिक्सर पाहायला मिळतात. अंतिम बॉल. हा बॉल थोडासा खाली राहिला, डीप राहिला आणि त्याच्यामुळे सध्या या बॉलने बाउन्स जास्त नाही घेतलेला आहे. आता रनआउट इथे पाहायला मिळेल. दुसरी धाव घेत असताना एक तर कंप्लीट. आता धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचेल. एकंदरीत जर पाहिली तर 43-44 लक्ष हे समोर ठेवलंय टीमला जिंकण्याकरता. टीम गरज स्पोर्ट्स संघाला. पाहूयात
काय घडेल येणाऱ्या इनिंगमध्ये तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि आपल्यासोबत आता शेवटच्या इनिंग करता जॉईंट होतील सहयोग निजाई. चला थोडीशी घाई करायची आहे. यस एस एस होलीपाडा संघ, चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. विलेचा भाव खूप आहे. चला पुढची येणारे 18 बॉल, पुढची येणारे 3 षटक, पुढच्या 3 षटकामध्ये 44 धावा चेस करायची आहेत. गरज स्पोर्ट्स संघाला 44 धावा चेस करायचे आहेत. यस गरज स्पोर्ट्स संघ 12वा खेळाडू. येणारे 18 बॉल 44 धावांचा पाठलाग. गरज स्पोर्ट्स वर्सेस एस एस होलीपाडा संघ किल्ला या दोन संघांच्या दरम्यान खेळण्यात येतोय. पुढच्या 3 षटकानंतर माहिती पडेल कुठला असेल तो संघ जो सेमीफायनलच्या प्रवास करेल. आज जो संघ जिंकेल तो सेमीफायनलच्या रेसमध्ये बनला राहील. दोन सलामीचे फलंदाज रुशल आणि जिग्नेश. जिग्नेशला पाहिलं असेल आपण या मैदानावरती TCC गावकप खेळताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता सध्याच्या घडीला सलामी फलंदाज म्हणून आपल्या संघाला कॅरी करण्यासाठी मैदानात दाखल झाल्यात. चला पुढचे 3 षटक. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू चाललाय. फाईन लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु बॉलला रोखू शकलेला नाहीये. चौकार आलाय, चौकाराशी झाली आहे सुरुवात. वेलकम टू जे. नक्कीच दोन्ही इनिंगची सुरुवात चौकारांशी झाली आणि दोन्ही इनिंगच्या चौकार फाईन लेगच्या क्षेत्रातच आले. चांगली सुरुवात झाली आहे 44 धावांचा पाठलाग करताना. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा पायाचा स्पर्श घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, थोडीशी चुकी झाली होती, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या क्षेत्रात कुठला फिल्डर नव्हता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय आणि आता थोडासा आत्मविश्वास आला असेल गोलंदाजासोबत, कारण की या मैदानावर 18 मध्ये 44 धावांचा पाठलाग करताना संध्याकाळच्या 17 मध्ये इतकं सोपं नसतं. मागच्या सामन्यामध्ये 30 धावांचा डिफेंड पाहिला आपण.
आता या सामन्यामध्ये 44 धावांचा डिफेंड आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागितली गेली होती आणि पंचांनी बोट वरती केलाय. याचा अर्थ ऋषालला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गडीचं पतन. वेलकम डीजे. यस, थँक्यू डीजे. कारण येतोय नंबर 3चा फलंदाज चौथ्या चेंडूवर खेळण्यासाठी. थोडीशी सिमिलर सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दोन्ही संघांचे चौकार आले होते, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आले होते, 4 निर्धाव आले होते, परंतु सध्याच्या घडीला 2 निर्धाव चेंडू घरच स्पोर्ट्स कडून सुद्धा आले आहेत. थोडासा रन चुकला गेला आहे. 44 धावांचा पाठलाग येऊन राहिलाय 40 धावांवरती, परंतु चेंडू बाकी आहेत ते फक्त 15 चेंडू 40 धावा, 12च्या वरची सरासरी गाठायची आहे. या सत्रामध्ये थोडस कठीण होऊ शकतं, पण चेस होऊ शकतात. स्लॉट मध्ये चेंडू होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाहीये. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 4च धावा दाफलकावर लागल्या जात आहेत. कारण जिंकण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे बिग हिटिंग ॲबिलिटीची, परंतु ती ॲबिलिटी आता कुठेतरी दर्शावी लागेल. ब्रह्मास्त्राचा वापर करण्यात आलाय. चेंडू चाललाय फाईन लेग रिजनला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळतो. येईल क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन वरून 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील आणि या 2 धावेशी धावफलक्यात भर धावफलक जाऊन पोहोचेल 6 वरती. 6 धावा धावफलकावर लागले गेलेत. 5 चेंडूचा खेळ संपला. एक गडी बॅक टू डिपार्ट सुद्धा झालाय. 13 मध्ये 38 ची गरज आहे. जर या चेंडूवर मोठा फटका नाही आला तर नक्कीच सरासरी कुठेतरी 18 ते 19च्या आतमध्ये घाटावी लागेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये. परंतु जर या षटकामध्ये या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच 15 ते 16ची सरासरी घाटावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा खर्ची केल्या आहेत. क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये फक्त 6 धावा खर्ची केल्या आहेत. आता येणारे पुढचे 12 बॉल आणि 12 मध्ये 38 ची गरज. येस, थँक्यू डीजे. मागच्या सामन्यामध्ये 30 धावा डिफेंड करताना या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्ची करून 2 गडी टिपून आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. आता या सामन्यामध्ये सुद्धा मागच्या सामन्यासारखीच परफॉर्मन्स द्यावी लागेल आणि नक्कीच त्याच्या मनात तो आत्मविश्वास असेल मागच्या सामन्याचा त्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी. ऑफसाईड ऑप्शन चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजापासनं. अवांतर वाईटचा इशारा आलाय. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास 18.5 ची इकॉनॉमी इकडून गाठायची आहे. याचा अर्थ हा आहे की प्रत्येक षटकामध्ये 3 षटकं येणं गरजेचं. 3 षटकार प्रति षटकामध्ये. जिग्नेश स्ट्राईक एंडवर खेळतोय. अजून एकही बॉल फेस केलेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हार्ड लेन स्पॉटवर चेंडू पिच करताना पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याच लेंथ लाईनवर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकाची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने होताना पाहायला मिळते.
चांगली गोलंदाजी होती आहे. धावफलक फक्त जाऊन पोहोचले 7 धावेवर. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. 37 धावेंची गरज. आणखी एक स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. आता दबाव असेल थोडासा जिग्नेश वरती. दबाव असेल तो थोडासा गरज स्पोर्ट्स संघावरती, कारण की 10 चेंडू 37 धावा. संध्याकाळचा सत्र. मोठे फटके येणं गरजेचं असतील या सिच्युएशन मध्ये. जर मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये अलाइव्ह असतील, परंतु जर मोठे फटके खेळण्यात यश मिळालं नाही तर कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसेल गरज स्पोर्ट्स संघ. आणखी एक निर्धाव चेंडू, परंतु पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. नोचा इशारा आलाय पंचांचा. याचा अर्थ हा झाला की पुढचा बॉल जो असेल तो फ्री हिटचा असेल. आणि या नो बॉलनी सामन्यामध्ये काय ट्विस्ट येईल का? ट्विस्ट फॉर टर्न होईल का या सामन्यामध्ये? कारण नो बॉल म्हणजे फ्री हिट मिळाली आहे आणि फलंदाजाला संधी एक मोठा फटका खेळण्याची. आणि जर कदाचित हा मोठा फटका खेळण्यात आला तर फलंदाजाचा जो हरवलेला आत्मविश्वास आहे तो कदाचित परत येऊ शकतो फलंदाजाकडे. पूर्ण मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी सुवर्ण संधी मिळाली आहे, परंतु संधीचं सोनं जिग्नेश करेल का हे आता या चेंडूवर समजेल. दबाव दबाव दर्शवतोय दोन्ही फलंदाजावर सुद्धा दर्शवतोय, गोलंदाजावर सुद्धा दर्शवतोय. दबाव सर्वांकडे आहे, कारण जर हा सामना हातातून निसटला तर ते सेमीफायनलचं स्वप्न हे स्वप्नच राहील. सामना कोणी जिंकू दे, परंतु जो सामना जिंकेल तो सेमीफायनलच्या रस्त्यावर निघून येईल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. बीट केलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी होती जरूर, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि धावचेच्या स्वरूपात जिग्नेशला परतावं लागेल तंबूच्या आसराला. वेलकम डीजे. यस, थँक्यू डीजे. चेतन येतोय गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलची प्रेशर वाढत चाललाय. समोरच्या संघावरती गरज स्पोर्ट्स संघावरती प्रेशर येऊन राहिलंय. 8 मध्ये 36चं इक्वेशन येऊन राहिलंय. 8 मध्ये 36चं इक्वेशन म्हणजे जर रिक्वायर रन रेट पाहिला तर जवळपास 27चा रिक्वायर रन रेट पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल मध्ये 6 मोठे फटके. वारंवार त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वाईटच्या इशाराला पंचांचा धावचीच्या स्वरूपात करण होईल बाद. फलंदाज करणार परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. कडी बॅक टू डिपार्ट गॉन. वेलकम डिझाई. यस, थँक्यू डीजे. चला पुढचे येणारे 8 बॉल. 8 बॉल मध्ये 35 धावेंची गरज. गोलंदाजी जर पाहिली तर अप टू द मार्क होताना पाहायला मिळतंय. वारंवार हार्ड लाईन कन्सिस्टन्सी पाहायला मिळते गोलंदाज भव्यकडून. आणखी एक त्याचमध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक स्वतः जेलकडे गेले. जेल सुटलाय जरूर, परंतु एकच धावाने संतुष्ट राहावं लागेल. 7 मध्ये 34चं इक्वेशन येऊन राहिलंय. 7 34चं इक्वेशन. मोठं फटकं येणं अजूनही गरजेचं असेल.
कारण की अजून जर पाहिलं मॅथमॅटिकली हा सामना पॉसिबल आहे. 7 चेंडू 34 धावा. 29चा रन रेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कन्सिस्टन्सी पहा भव्यची. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे हार्ड लेंथ स्पॉटवर वारंवार त्याच प्रकारची गोलंदाजी त्याच लेंथवर चेंडूला पिच करण्यात आला. फलंदाजाला एकही बॉल ओळखता आलेला नाहीये. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 10 धावेवर. यस संगडीजे. चला येणारे 6 चेंडू 34 धावा. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी येणं गरजेचं असेल. चौकार षटकार. स्लोवर वन पद्धती चेंडू. चेंडू झाला लॉंग ऑन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. येणारे 5 मध्ये 33 ची गरज. 5 चेंडू 33 धावा. नक्कीच एक्स्ट्राची गरज असेल जर या सामन्यामध्ये पुन्हा परत यायचं असेल. जर कदाचित एखादी चमत्कारी डिलिव्हरी नो बॉल किंवा वाईड तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा येता येईल. स्लोवर वन पद्धती चेंडू. चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे त्यांनी जेल टीपला गेलेला नाहीये. जेल सुटलाय परंतु याचा इतका काय फरक पडणार नाहीये कारण की आता 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 32 4 बॉल 32 धाव्यांची गरज. फक्त फॉर्मॅलिटी उरलेली दिसते या सामन्यामध्ये. औपचारिकता फक्त बाकी आहे. 4 बॉल 32 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायाचा स्पर्श घेऊन चेंडू चाला शॉर्ट थर्डमॅन रिजनला. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. समाधान मानावं लागेल. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ आणि 31 धाव्यांची गरज. एस एस क्लब होलीपाडा संघ आता या 3 चेंडू नंतर त्या सेमीफायनलच्या मार्कवर जाऊन पोहोचतील. शेवटच्या दिवशी ते सेमीफायनलचे सामने खेळतील. टॉप 3 मध्ये पहिला संघ होईल जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. एस एस क्लब होलीपाडा संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ खेळला. लागोपाठ 4 सामने खेळले आणि लागोपाठ 4था सामना जिंकायच्या काठ्यावर आहेत. चांगला खेळ राहिला. चांगली फलंदाजी म्हणा, चांगली गोलंदाजी म्हणा किंवा चांगली अष्टपैलू कामगिरी म्हणा, या संघाने चांगली कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये आणि ते डिझर्व करतात त्या प्रकारचा स्पॉट. शेवटचा चेंडू असेल. 31 धाव्यांची गरज. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणी फटका एक्झिक्यूट करण्यात नाही आलेला आणि याच्या बरोबर एस एस क्लब होलीपाडा संघाने जागा मिळवली ते अंतिम 3 मध्ये. चांगली कामगिरी राहिली. कॉंग्रॅच्युलेशन टू एस एस क्लब होलीपाडा संघ. अर्णाला किल्ला. यस मॅन ऑफ मॅच जागृत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ मॅच आजच्या शेवटच्या दिवसातला.